गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा आमिष दाखवत अमरावती जिल्ह्यातील संगीत कलाकारांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। नागपूरच्या एका फाउंडेशनने या कलाकारांकडून तब्बल 12 लाख रुपये उकळले असल्याचा आरोप केला जातोय। नागपूरच्या मनीष पाटील फाउंडेशनकडून या कलाकारांची फसवणूक झाल्याचा दावा केला जातोय। फसवणूक झालेल्या कलाकारांनी आता गाडेनगर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार दिली आहे। तक्रारीनंतरही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप आता पीडितांनी केलेला आहे। मनीष पाटील ही व्यक्ती आहे जी वर्ल्ड रेकॉर्डचा आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा ज्युरी मेंबर आहे अशी सांगते आणि मी तुम्हाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून देतो अशी सांगते। मी बँकेचा मॅनेजर आहे असं भासवते आणि आपल्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला पैसे द्यायचे आहे म्हणून त्यांनी आमच्याकडनं जवळपास 12 लाख गोळा केले आणि ही 12 लाखाची फसवणूक झाली हे आता आमच्या लक्षात आले म्हणून आम्ही याच्या विरुद्ध आता आवाज उठवतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।